नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया. चला दोस्तो, व्यसनावर बोलू काही. यामध्ये आपला आजचा विषय आहे एन्झायटी असलेल्या व्यक्ती व्यसनाकडे का वळतात. काही लोक मजेसाठी दारू पित नाहीत, तर ते त्यांच्या मनातील गोंधळ काही थोड्या वेळासाठी शांत करण्यासाठी पितात. अनेक वेळा कुटुंबीय विचारतात, डॉक्टर याला सगळं चांगलं आहे, मग याला व्यसनाची गरज काय. पण अनेकदा व्यसनाच्या मागे आनंद नसतो, तर एन्झायटी म्हणजे सततची चिंता, भीती आणि अस्वस्थता असते. एन्झायटी असलेल्या व्यक्तीच्या मनात दिवसभर विचारांचं वादळ सुरू असतं. मी काही चुकलो तर, लोक काय विचार करतील, असे असंख्य विचार त्याला सतावत असतात. अशा वेळी जेव्हा तो दारू, सिगारेट किंवा इतर पदार्थ घेतो, त्याला काही काळासाठी खूप हलकं, छान वाटतं, मन शांत झाल्यासारखं वाटतं, ताण कमी झाल्यासारखा वाटतो. आणि इथेच धोका सुरू होतो, कारण मेंदू हा संदेश लक्षात ठेवतो, अरे तणाव आला की घे दारू. हळूहळू एन्झायटीवर व्यसन हा पर्याय होऊन जातो. पण खरं तर दारू किंवा इतर पदार्थ एन्झायटी कमी करत नाहीत, तर ते उलट ती एन्झायटी किंवा चिंता जी असते ती झाकून ठेवतात. त्यामुळे जो प्रॉब्लेम असतो तो तसाच राहतो. पण या व्यतिरिक्त आपण जर त्या एन्झायटीवरतीच जर उपचार केले, त्या व्यक्तीला सततची वाटणारी चिंता, भीती ह्याची कारणं शोधून काढली, तर ती व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाणार नाही आणि व्यसनापासून मुक्त होईल. अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टीवरती मात करू शकतो. तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही शंका असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आम्ही इथे आहोत. खाली आमचा नंबर दिलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.